नाशिकच्या मालेगावमध्ये पुन्हा एकदा शिक्षण घोटाळा समोर 13 शिक्षकांना 100% अनुदान मंजूर तर बनावट कागदपत्र तयार करून अनुदान मंजूर। पंढरपूरमध्ये पूरजन्य परिस्थिती चंद्रभागा नदीमध्ये 93,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग काल 1 लाखाच्या विसर्गाने भीमा नदीत पाणी। जपानचे भारतातील राजदूत फडणवीसांच्या भेटीला ओनो केइची यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट तर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट। नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आक्रमक शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर कांदा फेकून आंदोलन कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापूरच्या सैनिक टाकळी येथील प्राचीन रामेश्वर मंदिरामध्ये शिरलं कृष्णा नदीचं पाणी। कृष्णा नदीवरील रामेश्वर मंदिरामध्ये शिरलं पाणी। मंदिरामध्ये सुमारे 5 फूट खोल पाणी साचलं। पैठणची शान असलेली पैठणी पुन्हा एकदा चर्चेत। पैठणीची थेट पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमात दखल। विणकर कविता ढवळेंच्या कार्याची घेतली दखल। छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ आणि अजिंठा लेणी परिसर फुलला। वेरूळ अजिंठा धबधब्याचं रौद्र सौंदर्य तर जलधारांनी परिसर मंत्रमुग्ध करणारा नजारा। धुळ्यात बसचा भीषण अपघात 14 प्रवासी गंभीर जखमी एकाचा मृत्यू। शिरपूरहून शिंदखेडाकडे जाणाऱ्या बसचा अपघात 22 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती। अंतराळामध्ये जाण्यासाठी सज्ज तर 30 जुलैला होणार ऐतिहासिक प्रक्षेपण। इस्रो आणि नासाचा संयुक्त निसार उपग्रह 30 जुलैला अवकाशामध्ये झेपावणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।